तुला तर मला कळलंच आहे की तुला तुझ्या क्रिएटिव्ह एक्सप्रेशनमधनंच इन्स्पिरेशन मिळतं, पण तरी तुझं असं कोणी आदर्श व्यक्ती आहे का की नाही ह्यांनी जे केलेलं आहे? कारण आज इंडियन डिझायनर्स खूप मोठ्या लेवलला पोचले, म्हणजे अगदी ऑस्करपर्यंत आपण गेलेलो बघतो. तर तुझं कोण इन्स्पिरेशन आहे? अनिता डोंगरे, जिचा अँड नावाचा ब्रँड आहे, तिची जर्नी खूपच कमाल आहे, खूप कमाल. म्हणजे मी तिचा काही ठिकाणी वाचलं आणि इंटरव्ह्यूज बघितले, त्याच्यात तिने सांगितलं होतं की तिने घराच्या बाल्कनीत एक मशीन ठेवून काम चालू केलं होतं आणि आता ती ग्लोबल डिझायनर झालेली आहे, ब्रँड झालाय. आणि तिने एक्झॅक्टली मला जे आवडतं ना किंवा माझा जो इंटरेस्ट आहे तसंच तिने काम केलं की ती खूप आपल्याकडच्या कलांना घेऊन पुढे जाते. म्हणजे तिने त्याच्यासाठी तो रूट्स नावाचा वेगळा ब्रँड काढला. सो ती मला खूप तिचं इन्स्पायरिंग वाटतं काम. आणि बाकीचे सगळेजण तर आहेच, म्हणजे मनीष मल्होत्रा, सब्यसाची, हे लोक कमाल आहेतच, पण मला स्पेसिफिकली अनिता डोंगरेचं काम खूप आवडतं. म्हणजे तिचं डिझायनिंग पण खूप आवडतं आणि तिची जर्नी पण खूपच कमाल आहे. मला तिची इंटरेस्टिंग वाटते, किंवा माझ्या स्टाईलचं किंवा मला आवडणारं काम तिचं आहे असं वाटतं. आता तू म्हणालीस अगदी छोट्या खोलीतून सुरुवात केलीस, आधी तर हे करतच नव्हतीस आणि आता एवढा मोठा ब्रँड आणि आणि खूप तळमळीने तू बरंच काही करतेस त्या ब्रँडच्या अंडर. म्हणजे तू एक, मी तर म्हणू शकेन की उद्योजिका किंवा ऑन्टरप्रिनरच आहेस तू. तर हे करताना अडचणी तर आल्याच असतील ना? हो, खूप आल्या. म्हणजे येतात पण आत्ता पण, कारण की त्याच्यात व्यवसाय मी ऑलमोस्ट 12 वर्षांपूर्वी सुरू केला, तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ॲज अ बिझनेस ओनर खूप वेगळी आहे, किंवा कॉम्पिटिशन खूप वाढली आहे आणि खूप नवनवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत. ह्या सगळ्याशी कोपअप करणं सोपं नाही आहे. पण ह्याच्यामध्ये मी डिटेल सांगेन, पण एक सगळ्यात महत्त्वाचा न विसरण्याचा पॉईंट म्हणजे माझा नवऱ्याची मदत. ह्याच्यातलं खूप मोठं गोष्ट आहे. तो स्वतः CA असून त्यांनी 5-6 वर्ष पूर्णपणे आमच्या कामासाठी दिली, की तुमचं सगळं आपण बेसिक वेबसाईट कशी सेट करायची, त्याच्यानंतर GST आला ते सगळं कसं करायचं, बॅकएंडच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. सो हा मॅनेजमेंटचा पार्ट त्यांनी पूर्ण त्याच्या करिअरमधली 5 वर्ष आमच्यासाठी दिली. बापरे, हे असं म्हणजे खूप कठीण आहे करणं आणि कमालच आहे, कोणी करत नाही असं. सो त्याच्या सपोर्टशिवाय हे करणं अवघड होतं. पण ते करताना आम्ही खूप नवीन गोष्टी मला पण शिकाव्या लागल्या, किंवा त्या शिकल्यामुळे मी काळाबरोबर आहे असं म्हणू शकतो. म्हणजे सोशल मीडियाचं जग आलं अचानक, आपल्या कोणालाच माहिती नसलेलं. म्हणजे जरी मी त्याच्यासाठी फोटोग्राफर ठेवला, व्हिडिओग्राफर ठेवला, एडिटिंगचा माणूस ठेवला, किंवा सोशल मीडिया मॅनेज कर, पण ते सगळं मला आधी आलं पाहिजे ना, आणि मला काय हवं आहे ते मला त्यांना सांगता आलं पाहिजे. आणि तुझा सगळीकडे पर्सनल टच आहे, तसं फॅक्टरी आउटलेट टाईप नाही आहे की आपलं सगळे एकाच टाईपचे 10 बाहेर काढलं असं. सो ते शिकायला लागलो. म्हणजे ही चॅलेंजेसच वाटत आहेत मला, कारण की असं काहीतरी शिकायला लागेल की उद्या माईकसमोर रोज उभं राहून मला बोलायचं आहे आणि माझ्या प्रॉडक्टविषयी सांगायचं आहे, हे करावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तो कॉन्फिडन्स आणणं, त्यातले कुठले शब्द वापरून आपण बोललं पाहिजे, सो हे शिकत गेले मी. ही चॅलेंजेस घेत गेलो आम्ही पुढे. आणि तुझ्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं इतकं काही बदललं आहे गेल्या, म्हणजे 50 वर्ष नाही म्हणत मी, 25 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष, की रोज सारखी कंटिन्युअस फॅशन येत असते, एवढे ई-कॉमर्स साईट्स असतात. मग अशा वेळेला तू जे जागतिक ट्रेंड्स आहेत किंवा हे, तर तू त्याचा अभ्यास करतेस का? आणि मग ते तुझ्या गवाक्षाची जी क्लोथ्स लाईन आहे त्याच्यामध्ये तू आणतेस का? हो, डेफिनेटली. ते आपल्याला काय म्हणूयात, काळाबरोबर राहण्यासाठी तो अवेअरनेस असलाच पाहिजे, पण तो ब्लाइंड पण असला नाही पाहिजे. म्हणजे आता ट्रेंडमध्ये पोल्का डॉट्स आहेत समजा, तर ते पोल्का डॉट्स मी माझ्या सगळ्या कलेक्शनमध्ये नाही आणू शकत, कारण की माझा एंड युजर कोण आहे, माझा कपडे घेणारा ग्राहक कोण आहे, किंवा ते कुठल्या गोष्टींसाठी ते वापरणार आहेत, ह्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. पण म्हणून ट्रेंड्समधले कलर्स कुठले आहेत हे बघायला पाहिजे. मग आत्ताचा यावर्षीचे कलर्स कुठले आहेत, आणि मी जर उगाचच ग्रे आणि पीच जे 2-4 वर्षांपूर्वी होते त्या रंगांचे आत्ता कपडे दिले तर कोणी घेणार नाही आहे. दरवर्षी कलर चेंज होतात. पण ते कोण ठरवतं यावर्षी आता हेच ट्रेंड्स आहेत असं? हां, तर ते ठरवणारे लोक आहेत, त्याची माहिती आपल्याला घ्यायला लागते. ती माहिती तुम्ही म्हणजे इंस्टाग्रामवरनंच मला सुद्धा मिळते. ठरवतं कोण आहे की यावर्षी पिवळा आणि लाल, पुढच्या वर्षी, हे कोण ठरवतं?
मला नेहमी प्रश्न पडतो हा. ते ॲक्च्युली हे ब्रँड स्ट्रॅटेजी ठरवणारे जे लोक असतात ते हे लोक ठरवतात आणि ते कशावरनं ठरवतात, हे मोठे ब्रँड्स ठरवतात. त्यांचा अभ्यास करून हे लोक आपल्याला सांगतात की हे लोक पुढच्या वर्षी हे रंग आणणार आहेत, सो तुम्ही त्या पद्धतीने काम करा. बट या वर्षीचा म्हणजे 2025 साली कोणते कलर वापरा? 2025 व्हॉट यू आर वेअरिंग हा 2025चा कलर म्हणजे आहे. मी एकदम लेटेस्ट येस येस येस, लेटेस्ट कलर आहे. हां. आणि ब्लॅक व्हाईट तर क्लासिक आहेतच. सो अशा पद्धतीची ती कलर आपल्याला दरवर्षी ते बदलतात. त्यातही पहिल्या फर्स्ट 6 महिन्याचे कलर वेगळे असतात, नंतरच्या 6 महिन्याचे मरून रेड्स आत्ता खूप आहेत. 2025चे रंग आहेत ते. म्हणजे आपल्या ज्या प्रेक्षक स्त्रिया असतील, महिला, त्यांनी असे कलर वापरावेत यावर्षी. मरून, रेड, पर्पल, मॉव हे ज्या असे. शेड्स आहेत त्या खूप इन आहेत. पेस्टल्स पण आहेत यावर्षी इन, म्हणजे अच्छा. अगदी जे सौम्य रंग आहेत ते पण यावर्षीच्या कलेक्शनमध्ये दिसत आहेत. आणि तू आता गवाक्षमधनं तू मेड टू ऑर्डर करून देतेस, पण आपले ना बरेचसे प्रेक्षक US, UK आणि मिडल ईस्टमधले आहेत, तर बाहेर पण हो, आमचं शिपिंग वर्ल्ड वाईड होतं. आणि आमचे असे, म्हणजे मला सांगायला आवडेल की असे काही क्लायंट्स आहेत जे भारतात राहत नाहीत, ते दरवर्षीच्या भारताच्या सुट्टीत आमची व्हिजिट इज अ मस्ट. ते येऊन वर्षभराचे त्यांचे सगळे इंडियन कपडे बनवून घेऊन जातात. म्हणजे त्याचं आमचं चॅटिंग म्हणा किंवा व्हॉट्सॲपवरती बोलणं खूप आधीपासून सुरू होतं की आता मी येते, मला हे हवं आहे, हा रेफरन्स फोटो मला आवडला आहे, किंवा माझ्याकडे मागच्या वर्षीची ती साडी मी घेतली होती इतकी महागाची, पण त्याचं आता मला नवीन काहीतरी ब्लाऊज करून दे. अशा पद्धतीचं. म्हणजे आम्ही अमेरिकेतले माझे असे फिक्स्ड 8 ते 10 लोक आहेत जे दरवर्षी येतात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आणि वर्षभराचं वॉर्डरोब घेऊन जातात. कारण आपल्यापेक्षा तिथे ते जोरदार सण साजरे करत असतात, त्यामुळे त्यांना आणि ते दरवर्षीला नवीन वॉर्डरोब लागतं. सो आम्ही जगभर करतो. आणि जे लोक इथे पोचू शकत नाहीत त्यांच्यासाठी पण आमची एक सिस्टीम आहे की आम्ही व्हॉट्सॲपमुळे ते सोयीचं झालेलं आहे. व्हिडिओ कॉल करतो किंवा आम्ही एक व्हिडिओ पाठवतो की तुम्ही मेजरमेंट्स कसे घ्या, नुसता चार्ट नाही तर तुमचे प्रॉपर मेजरमेंट्स कसे घ्या ह्याचा व्हिडिओ आमच्याकडनं जातो. मग तो व्हिडिओ आम्हाला पाठवतात ज्याच्यावरनं आम्हाला डिटेल मेजरमेंट मिळतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ते खूप कमी स्पॅनसाठी येतात, खूप कमी दिवसांसाठी येतात. सो आम्ही आधी तयार करून ठेवतो त्या पाठवलेल्या मेजरमेंट्सवरनं आणि मग ते येऊन ट्राय करून घेऊन जातो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.